श्रेयाज रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला इथे खाराच्या मिरच्या किंवा कुटाच्या मिरच्या किंवा मिरचीचं लोणचं हे कसं करायचं हे दाखवते। पण मी दाखवत नाहीये, तर माझी आई दाखवते। आई सांगेल तसं मी तुम्हाला ह्या मिरच्या करून दाखवते। आई दाखवतेस का आता ह्या मिरच्या कशा करायच्या ते? हो दाखवते। आई आता सगळं साहित्य सांग बरं। ह्या 200 ग्राम मिरच्या आहेत। ह्याला साधारण 2 ते 3 लिंबाचा रस लागेल। ह्या मिरच्या घेताना स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्या व्यवस्थित कापडावर पसरून वाळवायच्या आणि छान पुसून घ्यायच्या। ह्या अजिबात ओलसर असता कामा नयेत। लिंब सुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत। आईने सांगितलंय की मिरच्या घेताना नेहमी अशा हिरव्या पोपटी रंगाच्या मिरच्या घ्यायच्या। अशा या डार्क हिरव्या रंगाच्या मिरच्या असतात त्या घ्यायच्या नाहीत, त्या जास्त तिखट असतात आणि ह्या मिरच्या कमी तिखट असतात। आता ह्या मिरच्यांची आपण देखणं काढूया आणि लहान लहान तुकडे करूया। हे बघा मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत। खूप मोठे करायचे नाहीत, ते खूप लहान नाही करायचे। हे बघा असे मीडियम साईजचे करायचे। आता लोणच्याचं बाकीचं साहित्य बघूया। आई सांग बरं। ही मोहरी आहे, हा हिंग आहे, ही हळद आहे, मेथी आहे आणि हे अर्ध वाटी तेल आहे। इथे मोहरी अर्धी वाटी घेतलेली आहे। ही खास लोणच्याची मोहरी आहे। तुम्हाला मी जवळनं दाखवते। ही बघा ही अशी खूप बारीक आणि लालसर रंगाची असते। इथे 2 चमचे हळद घेतलेली आहे, 2 चमचे हिंग घेतलेला आहे, हिंगाची पावडर घेतलेली आहे, 2 चमचे मेथी घेतलेली आहे। 2 चमच्याला थोडी कमी घेतलीत मेथी तरी चालेल आणि अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे। 2 चमचे घेताना आपले 2 टीस्पून असतात ते घ्यायचे, किंवा आपला असा पोहे खायचा लहान चमचा असतो ते 2 सपाट चमचे घ्यायचे। आई आता पहिल्यांदा काय करायचं? आता ही मोहरी मिक्सरवरून बारीक करून घे। आता ही मोहरी मी मिक्सरमधनं बारीक करून घेते। मोहरी मिक्सरमधनं बारीक करताना कच्चीच मोहरी मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची, भाजून वगैरे काही घ्यायची नाही। खाराच्या मिरचीचा मसाला करतोय त्याच्याकरता मोहरी मिक्सरमधनं दळून घेतलेली आहे। त्याच्या आधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। आई आता पुढे काय करायचं? ही मेथी तेलावर लाल होईपर्यंत परतून घे। हे बघा ही मेथी अगदी लाल होईपर्यंत मी तेलावर परतून घेतलेली आहे। 1 चमचा तेलावरच ही परतून घेतलेली आहे। लाल करून घ्यायची अगदी। मेथी छान तळली गेली की असा एक त्याचा सुगंध येतो सगळीकडे। आता ही मेथी मी मिक्सरच्या जारमध्ये घेते। आता ह्या तेलामध्येच हा हिंग घालून ठेवते। कढई आपली गरम आहे, तेल गरम आहे, त्यात छान हिंग असा फुलतो। आता या मेथीमध्ये मी 2 चमचे मोहरी घालते, त्यामुळे ती छान मिक्सरमधनं दळली जाईल। आईच्या सुपरविजन खाली ही मी खाराची मिरची करते। हे बघा मेथी छान दळून झालेली आहे। इथे खाराच्या मिरची करता किंवा लोणच्या करता मसाला करतोय। आता ही हळद सुद्धा ह्या हिंगामध्ये घालते। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आज मी नेहमीसारखा ओट्यावर कट्ट्यावर व्हिडिओ करत नाही, ते टेबलवर करते, कारण मला हे सगळं बसून दाखवते त्यानुसार करते। आता हिंग आणि हळद या मेथीच्या पावडरमध्ये मिक्स करते। मीठ घेतलेलं आहे, हे 5 चमचे आहे किंवा 5 टीस्पून घेतलेलं आहे। हे मीठ मी आधी भाजून घेतलेलं आहे। कायम कुठल्याही लोणच्यात किंवा खाराच्या मिरचीत जे मीठ घालतो ते भाजून घालायचं, भाजून गार करून घालायचं। मीठ भाजून घ्यायचं सुद्धा मला आईनेच सांगितलेलं आहे, तसंच करते मी। त्याच्यामुळे हे लोणचं जास्त दिवस चांगलं टिकतं। हे एक प्रिझर्वेटिव्ह आहे। या मसाल्यात घालूया। हाताला चटका लागेपर्यंत मीठ भाजून घ्यायचं आणि ते गार करून घालायचं। तर हे सगळं हातानेच कालवूया, त्यामुळे सगळं छान एकजीव होईल। हे थोडं चवीला खारटच पाहिजे। मिरच्यात घालतोय हे आणि पुन्हा लिंबाचा रस घालतोय। आता फोडणी करायची आहे, त्याच्याकरता अर्धी वाटी तेल एका लहान कढईत घेतलंय। वजनाला ते 75 ग्रॅम आहे। आता हे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये 1 लहान चमचा मोहरी घातली होती, ती आता तडतडायला लागलेली आहे। आता ह्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद, 1 लहान चमचा भरून हिंग। आता ही फोडणी गार होऊ दे, तोपर्यंत आपण मिरच्यांमध्ये मसाला घालूया। आता लोणचं कालवूया। 2 वाट्या भरून मिरच्यांचे तुकडे झालेले आहेत। इथे मी 3 लिंबाचा रस काढून घेतलेला आहे, लहान वाटी रस झालेला आहे। आपली नॉर्मल वाटी असते ते पाव वाटीपेक्षा थोडासा जास्त रस घ्यायचा, तो घालते ह्याच्यामध्ये। तो छान मिक्स करून घेऊया मिरच्यांमध्ये। अर्ध्या वाटीला कमी, पाव वाटीला जास्त असा लिंबाचा रस घ्यायचा। आता मसाला घालूया। हे बघा 1 वाटी मसाला घालते आधी, हा ह्याच्यात छान मिक्स करून घेऊया। अजून अर्धी वाटी हा मसाला घालते। जे आपण साहित्य घेतलं होतं मोहरी, मेथी, हिंग, मीठ, ते बरोबर 1.5 वाटी हा मसाला झालेला आहे। हे बघा छान सगळं मिक्स केलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावर फोडणी घालायची।
ती सुद्धा आपली गार झालेली आहे, ते तर घालते. ह्याच्यात मसाला भरपूर घालायचा. जेवढा मसाला घालाल तेवढं हे लोणचं जास्त दिवस चांगलं राहतं. आता ही फोडणी गार झालेली आहे, ती ह्या मिरच्यांवर घालूया. ह्याच्यावर घालते. आता हे छान मिक्स करूया. ही खाराची मिरची व्हायला अजिबात वेळ लागला नाहीये, किती पटकन झाली आहे ग. अगं तुम्ही आता मिक्सर वगैरे करून घेतलं म्हणून हे पटकन झालं. आमच्या वेळेला मला खालात कुटून घ्यावं लागायचं, त्यामुळे वेळ लागायचा. आणि खूप जर मिरची भरायची असेल ही, तर आम्ही जात्यावर मोहरी बारीक करायचो. बघ झाली पटकन खाराची मिरची तयार. खाराची मिरची किंवा मिरचीचं लोणचं कायम काचेच्या एअरटाईट जारमध्ये भरून ठेवून द्यायचं. आता ह्या जारमध्ये मी थोडंसं मीठ घालते तळाशी, सगळीकडे मीठ फिरवून घेऊ असं. आता ही मिरची भरूया. अशी काचेच्या जारमध्ये भरून ठेवून द्यायची. घट्ट झाकण लावायचं, त्यामुळे ही मिरची वर्षभर अगदी चांगली राहते. ही खाराची मिरची लगेच खायची नाही, ही मुरायला लागते. 1, 2 ते 3 दिवसामध्ये ही छान मुरेल. हा जो मसाला घातलाय त्याचा खार तयार होईल. त्याच्यानंतर तुम्ही खाल्लीत तरी चालेल. मी तुम्हाला आता 2-3 दिवसांनी मुरल्यावर दाखवते. 2-3 दिवस झालेले आहेत. मिरची छान मुरली आहे बघा. ह्याच्यामध्ये असं छान खार तयार झालेला आहे. छान खार सुटलाय बघा. मला मुद्दाम जवळनं दाखवते. रंग बघा किती सुंदर आलेला आहे. खूप तेल नाही, भरपूर खार अशी मिरची झालेली आहे.